तर यानंतर आहे बातमी नाशिकमधून। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। पक्षाचं एक दिवसीय शिबिर पार पडल्यानंतर लगेचच आजच्या दुसऱ्या दिवशी या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। शेतीला हमीभाव मिळायला हवा, कांदा निर्यात बंदी उठवण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी आणि त्यासोबतच महिलांना 2100 रुपये अनुदान देण्यात यावे। तुम्ही बघताय पूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेली आहेत। तिथे कर्जमाफी असेल, कांद्याचा भाव असेल, सरकारच्या विरुद्ध हे सगळं आहे आणि आता हे रस्त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रभर दिसणार आहे। युतीचा हा आवाज आपण या ठिकाणी पाहतोय। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या ठिकाणी आहेत आणि ठिकठिकाणाहून हे सर्व पदाधिकारी आलेले आहेत। महिला प्रदेशाध्यक्ष आहेत, माझी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काही आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे, काय म्हणणं आहे? या शेतकरी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण कमी होत नाही, वाढत चाललेलं आहे। नाशिकमध्ये शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळत नाहीये। शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे। शेतकऱ्यांवरती होत असलेला अन्याय ताबडतोब दूर झाला पाहिजे। निर्यात जी रोखली आहे ती निर्यात पुन्हा सुरू झाली पाहिजे आणि कांद्याला 10 रुपये किलो अनुदान मिळालं पाहिजे, या मागण्या आहेत। आणि सरकारने गांभीर्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। पाहतोय खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, प्रशांत जगताप ही सर्व मंडळी या ठिकाणी आहे आणि त्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। हळूहळू अजूनही जिल्हाभरातून आणि राज्यभरातून कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भामध्ये तिथं प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांचा हमीभाव मिळणं त्याला गरजेचं आहे, यासोबतच कर्जमाफीचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटणं गरजेचं आहे। मात्र ज्यावेळेस निवडणुका होते त्यावेळेस या सर्व गोष्टींसंदर्भात आश्वासनं देण्यात आली। अद्याप या संदर्भात कुठल्याही प्रकारचे पुरावे या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला नाही आणि त्यामुळे हा आमचा आक्रोश आहे असं या सर्वांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अनिल शंकर माझा नाशिक। तर नाशिकमध्ये या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या पक्षाचे सगळे प्रमुख नेते या मोर्चामध्ये आपल्याला दिसतात। शशिकांत शिंदे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, त्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे आहेत आणि इतरही महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी या मोर्चाच्या माध्यमातून वाचा फोडण्यात येते। महिला कार्यकर्त्या आपल्याला ट्रॅक्टरवर चढून घोषणाबाजी करताना दिसतात। अगदी 2च दिवसांपूर्वी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्रित वेगवेगळ्या प्रश्नांसाठी नाशिकमध्ये एका मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। संजय राऊत असो किंवा बाळा नांदगावकर असो हे नेते सहभागी झालेले होते। तो प्रश्न वेगळा होता, शहरी प्रश्नांसाठीचा हा मोर्चा होता आणि आता हा जो काही राष्ट्रवादीचा मोर्चा आहे तो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे।